एका वेळेची गोष्ट आहे. पर्वतपूर गावामध्ये जिथेही लोक त्यांच्या गावाच्या बाहेर नव्हते निघत. काय झालं पिंटू आणि मोनू, आज इथे कशा काय आलात तुम्ही? प्रधानजी, गोष्ट अशी आहे की आम्हाला गावातून बाहेर जायचं होतं. बस तुमची आज्ञा घ्यायला आलो होतो. नाही नाही, काही मनाई नाही आहे, पण असल रेगिस्तानमध्ये कोणाला जायचं नाही आहे. पण पण तुम्हाला तिकडे जायचं का आहे? आम्ही ऐकले की गावातून बाहेर जायला प्रतिबंध लागला आहे. आम्हाला तर फक्त बघायचं होतं की ह्या गावाच्या बाहेरचं वाळवंट कसं आहे आणि आपलंच गाव रेगिस्तानसारखं का आहे. हो प्रधानजी, गावात पाण्यामुळे इतके त्रास आहे. पाऊस येत नाही. बस त्या मोठ्या झीलमुळे आपल्या गावात बसलेलो आहोत. हो, तू बरोबर बोलतोय. बस ही झीलच एकमात्र कारण आहे की आतापर्यंत ह्या पर्वतवर हे गाव टेकलं आहे. नाहीतर इथे पण एक वाळवंट असतं. पण त्रास तर आता पण आहे प्रधानजी. ह्या झील कुठला स्थायी उपाय नाही आहे. आम्ही विचार करत होतो की बाहेर जाऊन बघावं, जर आपल्याला काही समजलं तर, आणि आपण गावाची मदत करू शकू. विचार तर खूप चांगला आहे. ठीक आहे, तुम्ही दोघं जा, पण आपली काळजी घ्याल. प्रधानकडून आशीर्वाद घेऊन दोघं तिथून निघून गेले. धन्यवाद मोनू, तुझ्यासोबत आणायला. मला पण ह्या गावासाठी काय करायचं आहे आणि तू मला पण प्रयास करायचा एक प्रयत्न दिला. अरे, यामध्ये मी काही नाही केलं. फक्त काही करायची इच्छा असायला हवी. आणि आमचा साथ नसता पण तरी पण तू ह्या यात्रावर निघालाच असता. तर आता आपण निघूया पाण्याच्या तलाशमध्ये, एक अशा जागेवर जिथे आपण गाववाल्यांना घेऊन जाऊ शकू. तिघजण रेगिस्तानमध्ये निघून जातात आणि एक सोबत नवीन जागा शोधू लागतात. पूर्ण दिवस शोधल्यानंतर त्या लोकांना काहीच नाही मिळत आणि रात्र होऊन जाते. आज तर हातात फक्त ही रेती आली. काही असं मिळालंच नाही ज्यांना गावाची भलाई होईल. हो, आपल्याला ह्या रीतीमध्ये काही मिळणार पण की नाही. आजचा दिवस गेला नाही आणि तुम्ही दोघं आत्तापासून शिकायत करत आहात. पण जिकडेपर्यंत नजर जात आहे फक्त रेतीच रेती आहे. आता तर फक्त एक दिवस झाला आहे. आपल्याला अजून वेळ द्यावा लागेल, तेव्हा जाऊन काहीतरी हातात येईल. जर एवढ्या लवकर एखादा उपाय मिळाला असता तर गावात एवढा त्रास झालाच का असता. हो, बरोबर बोलतोय. ते सगळं सोडा, पण वाळवंटात रात्रीच्या वेळेस खूप जास्त थंडी वाटते. वाटतच नाही की हा रात्रीचा तोच वाळवंट आहे. हो, बरोबर बोलतोय. तुझी गोष्ट ऐकून माझ्यामध्ये एक नवीन उत्साह आला आहे मोनू. चला आताच झोपूया आणि उद्या आपल्या खोजला समोर वाढू. तिघही लोक टेंट मध्ये निघून जातात. दुसरा दिवस होतो आणि एकदम कडक उन्हामध्ये त्यांचा सफर सुरू होतो. अरे गोलू, पाणी ठेवलं तर आहे? हो, पाणी तर आहे. तू आता काही वेळाच पहिले पाणी पिला होता ना. आता थोडी वाट बघ. हो पिंटू, थोडा थांबून जा. हाय गरमी, एवढी गरमी आहे की माझा घाम पण सोकून घेईल. तिघजण उन्हामध्ये चालत असतात. तेवढ्यात पिंटू, जो खूप जास्त थकलेला होता, एकदमच खूप आनंदी दिसू लागतो. त्याला काहीच दुरीवरती एक झाड आणि झरणा दिसू लागतो. अरे मोनू, ते बघ झील. कुठे आहे झील? ते दूर बघ, ते दूरच दिसतंय. आणि तिथं एक नारळाचं झाड पण आहे. चल. गोलू आणि मोनू पण त्याला बघतात आणि त्यांना पण तो झील आणि ते झाड दिसतं. आणि ते दोघेही पिंटूच्या मागे झरणाकडे जातात. जरा बघ, तिथे किती पाणी आहे. बस ही झील आपल्या गावाला मिळाली तर गाव परत आधीसारखं होऊन जाईल. हो, आणि आपला हा सफर सफल होऊन जाणार. हो गोलू, लवकर कर. तू हे पाणी पिण्यासाठी भरून घे. हो, बस आता भरतो पाणी. थांब, कोणी पण हे पाणी नाही पिणार. कोण बोललं? मी बोललो. ह्या झील आणि ह्या झाडांचा मालक नाम आहे जिनू. अरे, हा आवाज कुठून येत आहे? खाली तर बघा. तिघेही लोक खाली तिथे बघत असतात आणि बघतात तिथे एक जिन आहे आणि त्याची उंची फक्त त्याच्या गुडघ्यापर्यंतच आहे. आम्ही तर कहाण्यांमध्ये ऐकलं होतं तुमच्याबद्दल, पण तुम्ही तर खरंच खूप छोटे निघालात. गंमत करतोय माझी. असा जादू चालवेल की सगळी हेगडी निघून जाणार. अरे क्षमा करा जिनजी, आमची चुकी आहे. आम्ही तर आमच्या गावाच्या समस्याचा हल शोधायला निघालो होतो. गावच्या झीलचं पाणी आता सुकलंय आणि आम्हाला खूप त्रास होतोय. कृपा करा आणि आम्हाला ह्या झीलचा वापर करू द्या.
मनाचे साफ वाटतं, पण मी ही झील तुम्हाला नाही देऊ शकत. तुम्हाला जर माझी मदत हवी आहे तर बदल्यात काही द्यावं लागेल. पण आमच्याकडे असं काही आहे पण जे आम्ही तुम्हाला देऊ शकू. हो, तुमच्यासारखा अजून एक व्यक्ती आला होता काही वर्ष अगोदर, आणि त्याने माझ्यासमोर एक इच्छा ठेवली होती की त्याच्या गावात झील येऊन जाईल. जी, ते गाव आमचंच आहे. हो, आणि त्या व्यक्तीनं त्याचं वचन पूर्ण नाही केलं आणि वरदानच्या बदल्यात जी मेहनत करायचा त्यांनी वादा केला होता ते त्यांनी नाही निभवलं आणि झील घेटून मला विसरला. अच्छा, तर आम्ही आता काय करू जिंजी? काही करू नका, त्या व्यक्तीचा वचन पूर्ण करा. तुमच्या गावाची समस्या आपोआप ठीक होऊन जाईल. पण त्यांनी असं काय वचन दिलं होतं? तसं मी तुम्हाला आधीच सांगतो की आमच्या गावात गद करायची औषध मिळत नाही. दुष्ट बालक, परत गंमत करतो माझ्या लहानपणाची. क्षमा करा जिंजी, मी याला समजून सांगेल. आणि कद शरीरपासून नाही, कर्मांना मोठा होतो. हो, तू समजदार वाटतोय. तर जा आणि आपल्या पुरख्यांचं वचन पूर्ण कर. ते सगळं तर ठीक आहे, पण ते वचन नेमकं आहे काय? आणि आम्ही त्याला पूर्ण कसं करू? या वाळवंटाला हराभरा करण्याचा. आणि आता याला पूर्ण कसं करायचं आहे हे मी नाही सांगणार. हे आता स्वतः माहिती करा. काय? आता जा, छूमंतर होऊन जा. जिनचं असं बोलल्यानंतर तिघं तिथून गायब झाले आणि त्यांच्या गावात आले. तिघं एकमेकांना आश्चर्याने पाहू लागले. अरे, हे तर गजब झालं. आग झपकताच आपण आपल्या गावात आलो. हो, तो छोटो जिंजी तर खरंच जिन निघाला. ते सगळं तर ठीक आहे, पण आता त्रास खूप वाढून जाईल. आपण त्या रेगिस्तानाला हराभरा करणार कसं? हो, आणि आपल्या जवळ त्या छोटू जिंजी शिवाय अजून कोणी मदत पण नाही आहे. तेच आपली मदत करू शकतात. वाटतंय सगळं व्यर्थ होणार. आपल्याकडे तर एवढं पाणी पण नाही आहे की आपण पूर्ण गावाची शेती आधीसारखं करू शकू. तिघजण निराश होऊन त्यांच्या घराकडे जाऊ लागतात. खूप दिवस निघून गेले, पण कोणताच मार्ग नाही निघत. अशा दिवशी एक दिवस तिघच जण प्रधानच्या घरी जातात आणि प्रधानाला त्या सगळ्या गोष्टी सांगतात. तुम्ही तिघांनी खूप चांगलं काम केलं. ही गोष्ट मला सांगितली. याचा मार्ग माझ्याकडे आहे. कसला मार्ग प्रधानजी? ते काय आहे की काही कुष्टांपासून पीचची काही बोरिया आहे ज्यांना दिला जातं, जो ह्या गावाचा प्रधान बनतो. मागच्या प्रधाननं मला हे सांगितलं होतं की या बोरिया मी सांभाळून ठेवू. ह्या बिया जादुई आहेत आणि यांचा वापर करून वाळवंट हराभरा होऊन जाणार. काय खरंच प्रधानजी? एकदम खरं बेटा पिंटू. जेव्हा म्हणतात की हे गाव जेव्हा बसलं होतं आणि ही झील आपल्याला मिळाली होती, तेव्हा ह्याच बियांचा वापर करून त्या रेगिस्तानला हराभरा करायचं होतं. पण गावाच्या लोकांनी त्यांना थांबवून टाकलं. कारण काय होतं हे मला पण नाही माहीत. मोनू, ह्या जिंजीची गोष्ट तर खरं निघाली. चला, आता आपण तिघं ह्या बीजांना घेऊन त्या रेगिस्तानात पेरून टाकू. थांबा. जर त्या बोरींशी गावाचं काही चांगलं होईल तर मी अन्य गावापासून पण तुमची मदत करायला म्हणतो. आम्ही काही दूरपर्यंत जर ह्या बियांना पेरलं तर समोरचं वाळवंट खरंच हराभरा होऊ लागेल. प्रधान तिघांना एक पोतं बीज देतात. चला, आता यांना पेरूया आणि रेगिस्तानला हराभरा करूया आणि जिंजी आपली मदत करतील. गावकऱ्यांच्या मदतीने तिघजण रेगिस्तानमध्ये बीला वेगवेगळ्या ठिकाणी पेरायला सुरुवात करतात. त्यांनी त्या बोरीमधल्या सगळ्या बींना खूप लांब पर्यंत पेरलं होतं. पण खूप जास्त आठवडे झाल्यानंतर पण तिथे कोणतंही झाड नाही उगवलं. हे बघून तिघजण मित्र, प्रधान आणि गावाची लोक त्या झीलच्या जवळ गेले जिथं तो जिन होता. अरे मोनू, कुठे आहेत हे जिंजी? दिसत तर नाही आहेत. मी इथे आहे. कुठे? खाली बघा, खाली. अरे, हे तर खरंच छोटू जिन आहे. बिलकुल जसे पिंटूनं सांगितलं होतं. गंमत करतो. काय काम आहे सांगा आणि रफादफा व्हा लवकर. अरे, नाराज नका हो जिंजी. ते काय आहे ना की आता ते तुमच्या कर्मांना नाही ओळखत, म्हणून तुम्हाला छोटे म्हणत आहे. हो, तू तो समजदार मालक आहेस ना.
सांग काय काम आहे? गोष्ट अशी आहे की आम्ही ते सगळ्या बिया पेरल्या ज्या आमच्या पुरखांना दिल्या गेल्या होत्या, पण आतापर्यंत कुठलं झाड नाही उगवलं. जादुई बिया आहे, पण पाण्याशिवाय नाही उगणार. थोडं पाणी तर लागेल ना. तर तुम्ही काय करा ना जिंजी, स्वतःची मदत करा. अजून किती मदत घ्याल माझी? तुमच्या गावात जे पाणी आहे ना, ते पण माझ्या दयानं मिळालं आहे तुम्हाला. पण दादा आम्ही असं नाही होऊ देणार. पण जर ते पाणी चाललं गेलं तर आमचं काय होणार? मोनू, गाववाल्यांची गोष्ट पण काही प्रकारे बरोबर आहे. मी जिंजीच्या गोष्टींना आता समजलो आहे आणि आता गावात काय झालं आहे ते पण. अच्छा, असं काय समजलास तू? आम्हाला पण सांग. आपल्या गावातली झील जिंजीनीच आपल्याला प्रदान केली होती आणि ज्या व्यक्तीनं त्यांना ही झील घेतली त्यांनी या रेगिस्तानला हराभरा करायचा वादा केला होता. पण ज्या प्रकारे हा विरोध होत आहे आता, त्याच प्रकारे तेव्हा पण विरोध होऊन कोणी असं होऊ नाही दिलं. तुम्हीच लोक सांगा, ती झील सुकली तर तुम्ही लोक काय कराल? कोणाला मदत मागाल तुम्ही जिंजीला? अरे यांच्याकडे शक्ती आहे तर यांनी आपल्याला मदत करायला हवी. असं नाही आहे काका. आपल्याला आपली मदत स्वतः करायला हवी. अरे जिंजीने तर आपल्याला स्वतःच रस्ता दाखवलेला आहे. कसला रस्ता? की जर रेगिस्तान हराभरा होऊन जाणार तर पाऊस येऊ लागेल आणि मग आपल्याला फक्त झीलच्या भरोश्यावर नाही राहावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला आपल्या लोभाला त्याग करावा लागेल. नाहीतर आपली येणारी पिढी ह्या गावात नाही राहू शकणार आणि हे गाव बंजर होऊन जाणार. माफ करशील म्हणू, आम्ही सगळे गाववाले घाबरलो होतो. हो म्हणू, तू हे सगळं म्हणून आमच्या लोकांचे डोळे उघडले. आपल्याला फक्त आपल्या लोभाबद्दल नाही विचार केला पाहिजे आणि ना मेहनतीपासून धावायला हवं. आसानीनं कुठलं वरदान मिळावं अशी आशा पण नाही ठेवायला हवी. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत म्हणू. हो, आता रेगिस्तान हराभरा होऊन राहणार. मी म्हटलं होतं ना की हा समजदार आहे. जा आता सगळे कामावर लागा. मात्र एका दिवसात हा रेगिस्तान हराभरा होऊन जाणार. सगळ्यांनी त्याच झरण्याचं पाणी इस्तेमाल केलं. त्यांनी त्या रेगिस्तानला आता हऱ्या-भऱ्या जंगलामध्ये बदललं, ज्यामुळे आता गावामध्ये पाऊसही पडू लागला.